सर, आपण आषाढी वारीमध्ये खूप चांगलं नियोजन केलं आणि यंदाच्या वर्षी विक्रमी अशी जवळपास 28 लाख भाविक पंढरपूरमध्ये आले आणि आता सध्या गाजतोय तो कॉरिडॉरचा विषय. या कॉरिडॉरच्या विषयामध्ये आपण खूप चांगलं काम करताय. या कॉरिडॉर संदर्भात अधिक माहिती आणि कधी भूसंपादन सुरू होईल? बघा, आता कॉरिडॉरचा जे प्रश्न आहे त्यामध्ये मला वाटते की जवळपास 650 दुकानधारक, दुकान मालक, मकान मालक, भाडेकरू बरेच लोकांचे प्रश्न आहे आणि आम्ही त्यांना सांगतो की आता तुम्ही पिढी दर पिढी ज्या ठिकाणी तुम्ही राहतात, तुमच्या पूर्ण आयुष्य ज्या ठिकाणी तुम्ही व्यतीत केलं आहे, ज्या ठिकाणी तुमचे आई वडीलपासून आजोबा पणजोबापासून ज्या ठिकाणी तुमच्या वास्तव्य आहे त्या ठिकाणीतून तुम्ही आता उचलून तुम्हाला दुसऱ्या जगा निघायचे. ते खूप मोठा प्रश्न आहे त्यांच्यासाठी. म्हणून आम्ही आमचे हेच प्रयत्न राहिला की प्रत्येक जे प्रकल्पग्रस्त असतील त्यांच्यासाठी आम्ही जास्तीत जास्त पैसे कसे देऊ शकू, काय काय त्यांना लाभ देऊ शकू. कायद्याचे पलीकडे जाऊन अतिरिक्त आम्ही एक पुनर्वसन पॅकेज आम्ही तयार करत आहोत आणि त्याची मान्यता घेऊन आम्ही ते लोकांना पण तो सगळे लाभ देण्याचे आमचा प्रयत्न आहे. जवळपास मी 7-8 बैठका त्यांच्यासोबत घेतल्या. आता माझे 2 उपजिल्हाधिकारी तिथेच आहेत. ते आठवड्यामध्ये 3-4 दिवस ते पंढरपूरमध्ये राहतात. लोकांना बोलून त्यांच्यासोबत चर्चा करतात. बरेच लोक माझ्याकडे सोलापूर येऊन माझ्याशी चर्चा करतात. तर चर्चा करूनच आम्ही मार्ग काढणार. मी अगोदर पण सांगितलं आहे की हे जोर जबरदस्तीने हे करून आम्ही भूसंपादन त्या ठिकाणी करणार नाही. मला वाटते की जवळपास आमचा अंदाज आहे की जवळपास ऑक्टोबर शेवटीपासून आम्ही लोकांना बोलून ऑफिशियली त्यांना नोटीस देऊन त्यांना बोलवून त्यांच्यासोबत त्यांना किती पैसे मिळू शकते, किती मोबदला मिळू शकते, गाडे कुठे मिळू शकतात, त्यांना अतिरिक्त जे आम्ही लाभ त्यांच्यासाठी अतिरिक्त पुनर्वसन पॅकेज तयार करत आहोत त्यापैकी काय काय लाभ त्यांना आम्ही देऊ शकतो, हे सगळे चर्चा जवळपास ऑक्टोबर शेवटीपासून सुरू होणार. आता किती दिवस लागणार, काय दिवस लागणार, आम्ही काही टार्गेट फिक्स केला नाही. कारण मी वारंवार सांगतो की प्रोजेक्टला स्पीडीली वेगाने करण्यापेक्षा आमचा उद्देश आहे की सर्वांनी राजी खुशीने आणि सगळे लोक समाधानी झाले पाहिजे. कारण शेवटी त्यांच्या घर आहे. माझं जर घर असता आणि एक माझ्या जिल्ह्यामध्ये कोणी कलेक्टर येऊन सांगितलं असतं की आता तुम्हाला तिथून निघायचे, तर मी पण खूप डिस्टर्ब झालो असतो. म्हणून हे लक्षात ठेवूनच आम्हाला काम करावे लागेल. त्यासाठी आम्ही काही टाईम बाउंड हे टार्गेट नाही ठेवलं आहे. पण मला असं वाटते की एक वेळी आम्ही चर्चा सुरू केली ऑफिशियली त्यांच्यासोबत, त्यांना किती मिळणार काय मिळणार एक वेळी सुरू केली तर लोक पण त्यासाठी तयार होतील. विवाह बंधन जन्मोजन्मीचा विश्वास पिढ्यानपिढ्याचा. विवाह बंधनाच्या या सुवर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे 4 पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन RS मोगले विवाह कलेक्शन. पैठणी, सिल्क साडी, इरकली, बनारसी शालू, कंची सिल्क, ब्राइडल घागरा, ड्रेस मटेरियल, सुटिंग व शर्टिंग. RS मोगले 1929 पासून, साठी गल्ली, सोलापूर.